जय श्रीराम शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपले मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती। तर शेतकरी बंधूंनो, आता पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी येत आहे आणि एक आनंदाची बातमी आहे। तर शासनाचा हा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना मिळणार यापासून फायदा। तर शेतकरी बंधूंनो, पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे। जी बातमी आहे ती पाहण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हे तुमच्या फायद्याचा व्हिडिओ आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर शेतकरी बंधूंनो, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होणार असून त्यांना कर्जाच्या ओझ्यातून काही प्रमाणात दिलासा देखील मिळणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, शासनाने शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक सवलत देत ज्या ठिकाणी 1.6 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज घेतलेले आहे, अशा शेतकऱ्यांना कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामुळे ऐकून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना लाभ देखील होणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, शेती व्यवसायासाठी बऱ्याचदा शेतकऱ्यांना विविध गरजासाठी कर्जाची आवश्यकता असते। शेतकरी बंधूंनो, अनेकदा हे कर्ज थकबाकीदार होत जाते आणि शेतकऱ्यांना त्याचा ओझा सहन करावा लागतो। मात्र आता शासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी थोडक्यात तरी कर्जाच्या ओझ्यातून मुक्त होणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, कुटुंबासमोर नेहमीच आर्थिक अडचणीचे संकट असते। अनेकदा शेतकऱ्यांना कर्जाच्या परतफेडीसाठी मोठी रक्कम खर्च करावी लागते। शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्काची रक्कम वाचवता येणार आहे, म्हणजेच त्यांची काही प्रमाणात आर्थिक बचत होणार आहे। याची देखील शेतकऱ्यांना भरपूर मोठा फायदा होऊ शकतो। शासनाने घेतलेल्या या निर्णयाची व्याप्ती मोठी आहे। 24 एप्रिलपासून या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे। म्हणजे आगामी काळातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे। राज्यातील लहान व मोठ्या शेतकऱ्यांना शासनाच्या या निर्णयाचा लाभ होणार आहे। कृषी गरजांसाठी किंवा शेतीसाठी लहान कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही या निर्णयाचा फायदा मिळणार आहे। एकंदरीत हजारो शेतकरी या निर्णयाचा लाभार्थी ठरणार आहेत। तर शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यासमोर जे शेती व्यवसायात अनेक आव्हाने असतात, पिके, मजुरी, खते, बियाणे यासारख्या विविध गोष्टीसाठी शेतकऱ्यांना निधीची गरज भासते। अशा वेळी शेतकऱ्यांना कर्जाचा आधार घ्यावा लागतो। शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे। संपूर्णपणे मुक्त होणे अशक्य देखील वाटत आहे। मात्र शासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी संपूर्णपणे जो आहे तो कर्जमुक्त होणार नाही। 1.6 लाख रुपयापर्यंत कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ होणार असल्याचे देखील शेतकऱ्यांना अद्यापही कर्जाचा ओझा पूर्णपणे सहन करावा लागणार आहे। तरी या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार आहे। एकंदरीत शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा जो निर्णय घेतलेला आहे तो खूपच महत्त्वाचा आहे। यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत देखील होणार आहे। जे छोटे शेतकरी आहेत त्यांना या योजनेचा खूप जास्त फायदा होणार आहे। शेतकरी हा राज्याचा कणा असल्याने असे निर्णय घेऊन त्यांना आर्थिक दिलासा देणे गरजेचे आहे। शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शासनाने असेच पावलं उचलावीत अशी आपण आशा व्यक्त करतो। तर शेतकरी बंधूंनो, ही एक शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्त आनंदाची बातमी असल्यामुळे शेतकरी बंधूंनो, आता आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे अशाच नवीन अपडेट आपल्याला जाणायला भेटतील। धन्यवाद।